ठाकूर संगीत नाट्यरंगीमध्ये मी उमेश ठाकूर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज मी आपल्याला अशा नाटकाबद्दल माहिती देणार आहे जे नाटक नवीन आहे, एकदम नवकरण नाटक आहे आणि शिवाजी मंदिरला त्याचा पहिला प्रयोग झालेला आहे काल. आणि त्या नाटकाचं नाव आहे विषामृत, गोष्ट विशाल अमृताची. तो ह्या गोष्ट ही जी टॅगलाईन आहे, गोष्ट विशाल अमृताची म्हणजे काय तर विषामृत दोघांच्या नावाचे दोन अक्षर घेऊन या नाटकाचं टायटल निर्माण केलेलं आहे. विषामृत अद्वैत थिएटरचे हे नाटक आहे. विजय केंकरे दिग्दर्शित आणि घनश्याम रहाळकर यांचं लेखन आहे. संगीत अजय परब, नेपथ्य संदेश बेंद्रे, प्रकाश योजना शीतल तळपदे, वेशभूषा मंगल केंकरे आणि निर्माता राहुल भंडारे. राहुल भंडारे हे एक आजच्या युगातलं नाट्यसृष्टीतलं एक जबरदस्त घवघवीत यश मिळवणारं नाव आणि बरीच नाटकं ह्या राहुल भंडारे यांनी रंगभूमीवर आणली आणि ती जबरदस्त हिट झालेली आहे. रेकॉर्ड ब्रेकिंग नाटक करण्याची परंपरा या राहुल भंडारे या प्रोड्युसरची आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की हे नाटकसुद्धा रेकॉर्ड ब्रेकिंग होणार आहे. आता ते रेकॉर्ड ब्रेकिंग का होणार आहे याबद्दलची सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे. कारण हे जे नाटक आहे विषामृत, पहिला मी ह्या नाटकाची जे जमेच्या बाजू चांगल्या गोष्टी आहेत त्या मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर या विषामृतमध्ये आपल्याला बघायला मिळतील शुभंकर तावडे, आरती मोरे, शौनक, चैत्राली कोहली आणि प्रियदर्शनी इंदलकर. ही कास्ट आहे या विषामृतची. आणि ठाकूर संगीत नाट्यरंगीमध्ये मला सांगायला खूप आनंद होतोय की ह्या नाटकातील कलाकार या नाटकाची जमेची बाजू आहे. तर विषामृत हे नाटक सुरू होतं एका गोड कपलच्या घरातून, म्हणजे शुभंकर तावडे आणि प्रियदर्शनी इंदळकर हे कपल आहे आणि हे आजच्या युगातलं कपल आहे. मुळात हे कपल जे आहे ती खूप अपग्रेडेड कपल आहे. म्हणजे आजची जी पिढी ज्या पद्धतीनं काम करते, म्हणजे इंटरनेटवर ज्यादा तर काम करणारी आहे आजची मंडळी, तसेच शुभंकर तावडे हा एक इंटरनेटवर खूप छान काम करणारा तरुण आहे आणि त्याची बायको ही जॉब ओरिएंटेड आहे. तर गोष्ट अशी आहे, तर ते एक सुंदर कपल आहे, प्रेम करून लग्न झालेलं आहे. तर प्रेमामध्ये जेव्हा असतो माणूस तेव्हा तो खूप आनाभागा घेतो, आपल्या प्रेयसीला खूप वेळ देत असतो आणि मग प्रेम डेव्हलप होतं आणि मग नंतर पुढे जाऊन लग्न करतात. तसंच ह्यांचं पण आहे. आणि जेव्हा हे लग्न झाल्यानंतर हा जो शुभंकर तावडे आहे तो कामाचा एकदम वर्कहॉलिक आहे. तो सतत आपल्या लॅपटॉपवरती काम करत राहतो आणि आपल्या बायकोला वेळ देत नाही आणि बायकोची अपेक्षा असते की त्यांना आपल्यासाठी 5 मिनटं काढावेत, पण तो त्याच्यातून ती 5 मिनटं काढण्यासाठी तो अनेक कारणं देत असतो, टाळाटाळ करत असतो आणि अशातच ही खूप वैतागते, भांडणं होतात. असं गोड गोड नाटक पुढे जातं. त्यात दस्त्या नावाचं एक कॅरेक्टर आहे जे फक्त शुभंकर तावडे याच्या मुखातून येत असतं किंवा प्रियदर्शनी इंदलकरच्या मुखातून ते आपल्याला ऐकायला मिळत असतं. ते कॅरेक्टर कसं आहे, काय आहे ते. आणि अशातच ही सगळी घटना घडत जाते आणि नाटक जसं जसं पुढे सरकतं तसं तसं त्यांना असं वाटतं की नाही, आपण एकमेकांना फ्रीडम दिलं पाहिजे. फ्रीडम खरं आजकालची जी परिस्थिती आहे किंवा आजकाल जो ॲटमॉस्फिअर झालेला फ्रीडम देण्याचा, लोक नवरा बायको एक मित्रमैत्रीण म्हणून राहतात आणि तुला काय वाटेल ते करू शकतेस असं सगळे दोघं एकमेकांना कॉम्प्रोमाइज करत सूचना करत असतात. आणि त्याच्यातच एक अशी घटना घडते इन द सेन्स ते एकमेकांना सुचवतात की आपण का अफेअर करू नये, आपण दोघांनी अफेअर करूया. म्हणजे काय होईल की मी तुला वेळ देत नाही म्हणजे तुझंही मन कुठेतरी लागेल आणि माझंही कुठे लागेल. आणि अशा पद्धतीत ती चॅलेंज स्वीकारतात. आता ते खरंच अफेअर करतात का, किंवा अफेअर केल्यानंतर काय होतं, हे सगळं जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला हे नाटक बघावं लागेल विषामृतबद्दल जर सांगायचं झालं तर हे नाटक जसजसं पुढे जातं तसं हे रंगत जातं आणि पहिल्या अंकापेक्षा दुसरा अंक ट्रिमेंडस आहे, जबरदस्त आहे, खूप चांगल्या प्रकारे बसवला गेलेला आहे. दुसरा अंक त्याच्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे त्या दुसऱ्या अंकात कम्पॅरेटिव्हली टू पहिला अंक.
खरं तर विजय केंकरे यांचं मी अभिनंदन करेन की त्यांचं हे 110वं नाटक आहे ॲज अ दिग्दर्शक. खूप मोठी अचीवमेंट आहे आणि ही व्यक्ती विजय केंकरे हे वर्ल्ड रेकॉर्ड करतील आणि त्यांचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये यावं अशी माझी इच्छा आहे. कारण मराठी माणसाचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये येणं याच्यासारख्या अभिमानाची गोष्ट दुसरी काय असू शकते. तर विजय केंकरे डिझर्व इट आणि हा 110वं नाटक आहे आणि त्यांची एक शैली आहे, त्या शैलीतच ते नाटक बसवतात. तशाच शैलीत त्यांनी हे नाटक बसवलं आहे. फक्त माझी एक विनंती आहे किंवा मला असं वाटतं हे नाटक बघत असताना की ह्या नाटकामध्ये जो दस्त्या जे कॅरेक्टर आहे ते जर पहिल्या अंकात आलं असतं आणि तो दुसऱ्या अंकात म्हणजे ते कॅरेक्टर जर आलं असतं, ते बोली भाषेत न येता ते कॅरेक्टर जर ऑन स्टेज आलं असतं तर आणखीन पहिला अंक फुलला असता. बाकी तुम्ही जे केलं ते योग्य आहे, पण तुम्ही विचार करू शकता याच्यावर. कारण की ती फक्त बोलण्यामध्ये इतकी मजा आहे, तर ते कॅरेक्टर स्टेजवर आलं तर आणखीन धमाल होऊ शकतं. कारण की दुसरा अंक टॉप क्लास आहे. कदाचित ते लेखनामध्ये लेखकाने ते कॅरेक्टर जर आणलं असतं किंवा आय डोंट नो त्याच्याबद्दल काय दिग्दर्शक विजय केंकरे हुशार आहेत, त्यांना मी काय सांगणार. तर त्यांनी हे जर काय करता आलं आत्ताही तर पहिला अंक थोडा क्रिस्पी झाला ना तर एकदम जबरदस्त होईल असं मला स्वतःला वाटतं नाटक बघत असताना. पण दुसरा अंक अपग्रेडेड आहे म्हणून दुसरा अंक जर एवढा आहे तर पहिला अंक झाला पाहिजे. नाटक छान आहे, प्रश्नच नाही. कामं सगळ्यांची छान आहे, जबरदस्त आहे, सुंदर आहे. मुळात नेपथ्य फार जबरदस्त बनवलेलं आहे आणि त्याची लायटिंग क्लास आहे, म्युझिक खूप छान आहे, जबरदस्त वेशभूषा. मंगल केंकरेंनी खास करून प्रियदर्शनी इंदुलकरला ज्या पद्धतीचं कॉस्ट्यूम दिलं आहे ते खूपच ब्रिलियंट आहे, खूप ॲट्रॅक्टिव्ह आहे. आणि मुळात प्रियदर्शनी इंदुलकर ही खूप सुंदर मुलगी आहे, डॉल आहे आणि ती फारच छान दिसते स्टेजवर ह्या सगळ्या वेशभूषेमध्ये. सगळ्या एंट्रीजला तिने जे जे कपडे परिधान केलेत ते अप्रतिम आहेत, आउटस्टँडिंग आहेत. तर 100 गुण आहेत मंगल केंकरेंना वेशभूषेसाठी. आणि बाकी ओव्हरऑल सगळे कॉस्ट ऑफ टीम किंवा जे काही प्रोडक्शन कॉस्ट आहे ती दिसते आणि वर्थ आहे हे नाटक बघणं. आणि हे नाटक प्रेक्षकांनी आवर्जून बघावं. दोघांची गोष्ट आहे, गोड गोष्ट आहे आणि चांगली फुलवली आहे. दुसरा अंक खास करून मला खूपच अपील झाला. पहिल्या अंकात दस्त्या त्याचा मित्र यायला पाहिजे किंवा गोष्टी कशा पेरू शकतात ते बघा. नाहीच तर इट्स ओके, तुम्ही जसं प्रेझेंट केलं तसं आम्ही नाटक ॲक्सेप्ट केलेलं आहे. अप्रतिम टीम आहे. राहुल भंडारे, हॅट्स ऑफ टू यू. छान नाटक घेऊन आलेलं आहे इंडस्ट्रीमध्ये. पुन्हा एक नवीन पर्व सुरू होईल कारण अशा नवीन म्हणजे आता नवोदित हे कलाकार आहेत जे नावारूपाला आलेत आणि त्यांना घेऊन नाटक. कारण की लोक हल्ली सोशल मीडिया आणि थिएटर्स किंवा OTT चॅनलमध्ये व्यस्त असताना अशी रिस्क घेऊन नाटक काढणं खर्चिक गोष्ट आहे. पण ते नाटक किंवा ते हिंमत तुम्ही लोक करता त्याबद्दल खरंच तुमचे आभार व्यक्त करतो आणि खरंच गर्व वाटतो तुमच्यासारख्या प्रोड्युसर्सचा की तुम्ही खिशातले पैसे टाकून एवढी मोठी कलाकृती प्रेक्षकांसाठी आणतात आणि प्रेक्षकांनी ते कलाकृती बघावी, अवश्य बघावी असं मी प्रेक्षकांना आवाहन करतो. जरूर बघा. विषामृत खूप सुंदर नाटक आहे, खूप जबरदस्त नाटक आहे आणि मेलडीज आहे, खूप म्युझिकल, ओव्हरऑल सगळं काय छान आहे. बाकी क्लास. राहुल भंडारे, विजय केंकरे, लव्ह यू. आणि खास करून सांगेन तर शुभंकर तावडे आणि प्रियदर्शनी इंदुलकर यांनी क्लास काम केलं आहे. त्यांच्याबरोबर त्या तिघांनीही जे कॅरेक्टर्स येतात त्यांनी अप्रतिम काम केलेलं आहे. मला त्या मुलीचं नाव माहिती नाही जी तिनेही लोकांना आकर्षित केलं आहे आपल्या अभिनयाने. ती जेव्हा जेव्हा येते तेव्हा लाफ्टर्स येतात आणि ते तिने कॅश केले पाहिजे. कुठे कुठे थोडी बेअरिंग सुटते तर ती थोडं त्याच्यावरती तिने वर्कआउट केलं पाहिजे. खूप जबरदस्ती काम करते आणि ते नाटक एन्जॉय करण्यासाठी अवश्य बघा विषामृत. खूपच चांगल्या पद्धतीनं बसवलेलं नाटक आहे विषामृत. विजय केंकरे आणि राहुल भंडारे. ठाकूर संगीत नाट्यरंगेमधून मी आपल्या सगळ्या टीमचं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो की हे नाटकसुद्धा रेकॉर्ड ब्रेकिंग होईल. पुढच्या नाटकाचा रिव्ह्यू किंवा पुढच्या नाटकाबद्दल मी काही इन्फॉर्मेशन शेअर करेन. भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय.